नाही की जन्म एकदाच आहे, सोप्या भाषेत बोलतो, हे समजायचा नाही. हा जन्म एकदाच आहे, पुन्हा पुन्हा नाहीये. पुन्हा कुणाचा मिळतो, डुकराचा मिळतोय का कुत्र्याचा मिळतोय काय माहित आहे. तर एक सांगू, पुन्हा जर देवापशीच जायचं असेल तर आताच देवळात आलेलं काय वाईट आहे. विचार करा. आणि खरं मुलं बिघडवायचे कारण तुमच्या हातात आहे. हसू येत आहे का? आईच्या हातात कळायचं. मी जरा कडू बोलणारा महाराज आहे, बोलवा नाही बोलवा. माझ्या हातून जर हजारो विद्यार्थी तयार होऊन गेले असतील, स्वतःच्या पायावर उभा राहत असतील, स्वतः जर आता 4 व्हीलर 2 व्हीलर गाड्या घरून फिरून येत असतील, लाखो रुपये कमवत असतील, तर मला त्या आईला बोलायचा अधिकार नाही का थोडा वेळ? आपलं मुलगा इंजिनियर होत नाही, डॉक्टर होत नाही, हे माहीत असतंय बऱ्याच आईला, तर आईच पिदाड करते. त्याला हातात मोबाईल दे, हातात पैसे दे, हे कुठून चालतंय? बापाकडून नाही चालत जास्त. 85% ऐकून चालतंय, 85%. पोरग राहिलं त्याला कार्टूनचा मोबाईल देते, बस मेल्या मुडद्या बघत. असल्यावर म्हणू नका. पिढी बर्बाद झाली, लक्षात ठेवा. माणसं पागल झाली मोबाईलमुळे. माणसात माणूस राहिला नाहीये मोबाईलमुळे. 20 वर्षापूर्वीचा काळ आठवा तुम्ही थोडं जरा. मी म्हणत नाही मोबाईल वापरू नका, कलियुगाचा महिमा आहे, कॅम्प्युटर युग आहे, कॅम्प्युटर जग आहे. मोबाईल वापरा नाही आहे. मोबाईल मध्ये घेण्यासारखं खूप काही चांगलं आहे. गुगल मध्ये सर्च केलं तर जन्माचं अजन्माचं नाही, महागचं 4000 वर्षापूर्वीचं निघतं. एमपीएससी आयपीएससी मध्ये गुगल मध्ये अभ्यास आहे, 4000 वर्षापूर्वीचे प्रश्न येतात. एमपीएससी निघतं त्याच्यात. पोरगा आपलं 30 बघतं का हे बघा आधी, विचार करा. आपलं पोरग काय करतं? काही नाही. आपण मोबाईल हातात द्यावा का? नाही. त्याला शाळेचा अभ्यास येतो. पहिले डॉक्टर तुमच्या गावात जुने डॉक्टर असतील की एमबीबीएस झालेले, कोणतरी असं वकील झालेले असतील का नाही? आहेत का नाही? मला सांगा ना तुम्ही, आहेत का नाही? मग ते आधी मोबाईलवरच झाले का? एमबीबीएस, बीएमएस, बीएचएमएस आधीच झाले का? नाहीये. मग आताच मोबाईल लागतो का? नाहीये. मोबाईल पेक्षा बुद्धी सुद्धा तेज. आता मला सांगा, मोबाईल एवढा तेज आहे, ज्यांनी मोबाईल निर्माण केला ती किती तेज असेल? कॅम्प्युटर कोणी काढलं? देवानं. ए कोणी काढलं? वरून आलं काय? अरे कॅम्प्युटर कोणी निर्माण केलं? काय हले ना? कॅम्प्युटर निर्माण कोणी केलं? माणसानंच केलंय ना. तसं मोबाईल सुद्धा माणसानंच निर्माण केलं ना. मग माणसाची बुद्धी एवढी नाही का? विचार करा. कलियुगाचा महिमा आहे. मी सांगून जाईल तुम्हाला. जरा मागचं 4 वर्ष मागे चला, कोरोनाचा काळ आठवा जरा. आईला खंदा द्यायला पोरग राहिलं नाही, बापाला काडी लावायला पोरग राहिलं नाही, आणि पोराला खांदा द्यायला बाप निर्माण झाला नाही, तिथं थांबू शकला नाही. विचार करा. सुनबाईची तर लांबची गोष्ट आहे. आई बापाची यावर राहिलं नाही आपलं जीवन. विचार करा 4 वर्षापूर्वीचा काळ जरा. अजून आणायचा का कोरोना? कोरोना येऊ वाटतंय का? कोणाकोणाला येऊ वाटतंय? हा, कोरोना असा दुसरा तिसरा कोण नाही. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम हि धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्था अनर्थाय संभवानी युगे युगे. ही एक देवाचाच अवतार समजा की. कुणी निर्माण केलाय? रोग माणसानं का? चुकीची कल्पना आहे. स्वाईन फ्लू नव्हता का पहिला? डेंगू नव्हता का पहिला? काय नव्हतं? आकडा येऊन गेला. त्याच सगळे निर्मिती आहे. ही भूतलावर पाप झालं की असं घडतं. माणसानं पैसा उसना घेतला की त्याला लवकर देऊ वाटत नाही. व्याजावाली मोठी झाली महाराज, पण त्यांची पोरं नीट आहेत का?
तुम्हाला काय वाटतं? नीट आहे? अजिबात नाही. विचार करा बारीक. जेवढे मनपात आहेत तेवढेच विचार करा. घरात बसलेले जाऊ द्या तिकडे, घरात बसू द्या त्यांना घरातच. पण विचार करा माझ्या माता माईनो, आपलं जीवन, आपल्या मुलाचं जीवन कुठं चाललंय आणि आपण करतो काय, करायला पाहिजे काय, त्याचा विचार करा. मी म्हणत नाही की मुलं मुली डॉक्टर करू नका, बनवाच. डॉक्टर बनवा त्यांना, इंजिनियर बनवा त्यांना, कलेक्टर बनवा, IPS MPS च्या परीक्षा द्यायला लावा त्यांना, पण आपली हिंदू संस्कृती त्यांना जाणीव करून द्या. ही विचार करा जरा थोडा. गळ्यात सुंदर अशी तुळशीची माळ घाला. झालं तुमचं. आता म्हाताऱ्या लोकांनी नाही घातल्या काय हरकत नाही, मी त्यांना बोलणार नाही काय. का? त्यांचं झालंय गेलंय. आता हा त्यांनी घातली तरी म्हणजे आता चावाईला गेले म्हणून घालायचे, आणि कुणी बोलूला बी गेलंय खायला म्हणून घालायचे. म्हाताऱ्या माणसाला कोण बोलित नाही, बोलित ते. मग चावा येणार म्हणून घालायची, आणि कोणी बोलवत नाही म्हणून माळ घालायची. त्यांचा द्या विषय सोडून. जाता जाता माता माऊलींना सांगेल, माळ घालायचीच ना, या पोरांना घाला. कोण कोण घालणार? आपल्या लेकराला नातवाला. जरा हात वर करत चाललं कोण. एक पोराच्या गळ्यात मला इथं कुणाची तर माळ दिसली. इथं एका पोराच्या गळ्यात कुठं, इथं वारका उभा, इथं होतं कोणतं आहे ना तिकडं? कुठं आहे? तिकडं आहे का? हा, कुणाच्या तर मला, हा हा, मला त्याच्या गळ्यात एक माळ दिसली. तशी माळी घाला पोरांच्या गळ्यात आपल्या. जरा विचार करा. जाता जाता एवढंच बोलतो, जमलं तर उद्या येण्याचा प्रयत्न करतो. जर नाहीच जमलं तर शक्यता कमी राहील. म्हणून मी तुमची रजा घेतो.